अध्याय 7 आपण आज सुरू करणार आहोत आणि मोस्टली आपण आजच त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या अध्यायामध्ये जवळपास 30 श्लोक आहेत टोटल. आणि हा जो अध्याय आहे, हा इथून भक्तियोग सुरू होतो. भक्तियोगात भगवंत स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करतील. आतापर्यंत 6व्या अध्यायात जे आपण पाहिलं, भगवंत अप्रत्यक्ष रूपाने म्हणजे कुठे परमात्मा म्हणतील, कुठे सर्वव्यापी म्हणतील, हे शब्द वापरले. पण आता इथून पुढे भगवंत सर्रास स्वतःला व्यक्तिरूपाने प्रस्तुत करतील. कारण भक्ती जी आहे, भक्तीसाठी एका व्यक्तित्व असण्याची फार गरज आहे. कारण इथे आदान प्रदान करण्याचा विषय येतो, प्रेम दर्शवण्याचा विषय येतो, प्रेम करण्याचा विषय येतो. त्यामुळे एक व्यक्तिमत्व लागतं, एक पर्सनॅलिटी लागते आणि ते भगवंत स्वतःला एक व्यक्ती रूपाने प्रेझेंट करणार आहे. ओके, म्हणून 7 ते 12 हे जे 6 अध्याय आहेत, याला भक्तियोग म्हटलं गेलंय. याच्या आधीचे जे 6 अध्याय आपण घेतले ते कर्मयोग आहेत. मग आता भक्तियोग आणि शेवटी तो येईल ज्ञान 13 ते 18. ठीक आहे. आता या अध्यायात आपल्याला काय ऐकायला मिळेल? या अध्यायात सगळ्यात पहिले आपल्याला ऐकायला मिळेल की भगवंत सांगतायत की सगळ्या भक्तींचे जे अंग आहे, श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन, या 9 अंगांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जी भक्तीचं अंग आहे ते म्हणजे श्रवण. भगवंताविषयी श्रवण केल्याने सगळं सिद्ध होऊ शकतं, हे ते भगवंत आपल्याला थोडक्यात दाखवणार आहे. म्हणून सुरुवातीलाच पहिल्या श्लोकात भगवंत सांगतील, माझ्याविषयी ऐकायला सुरू करा, माझ्याविषयी ऐकत राहा. त्या ऐकल्यानेच आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. कारण ऐकल्याने आपल्याला वास्तविकता कळते, वास्तविकता कळल्यानंतर त्याच्यावर काय करता येण्यासारखं आहे हे कळतं, आणि ज्या वेळेला आपण त्याच्यावर काम करतो आपल्याला रिझल्ट दिसतात. इतकं सोपं आहे. तरी ते भगवंत सगळ्यात पहिले आपल्याला हे सांगतील की भक्तीचा सगळ्यात उत्तम अंग आहे तो म्हणजे श्रवण. मग अर्जुन प्रश्न विचारेल की भगवंत तुमच्याबद्दल सांगा. मग तिथून भगवंत सांगायला सुरू करतील. भगवंताच्या 2 प्रकारच्या शक्ती आहेत, एक भौतिक शक्ती, एक अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक. मग त्या शक्तींचं वर्णन केलं जाईल. मग या सृष्टीमध्ये भगवंत जे म्हणतात ना की मला भगवंत दाखवा, तर इथे भगवंत उत्तर देतील की तुम्हाला जर मला बघायचं असेल तर तुम्ही मला कुठे कुठे बघू शकता. तर त्याचं उत्तर आपल्याला 8 ते 11 मध्ये मिळेल. त्याच्यानंतर मग भगवंत सांगतील, पण माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात मोठा जो ऑब्स्टॅकल आहे, जे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे, 3 गुण. मग ते 3 गुणांच्या परे जर जायचं असेल तर काय करावं लागेल? मग जर 3 गुणांच्या परे जाणं सोपं आहे, तर मग सगळे तुमच्याकडे काय येत नाही ते भगवंत सांगतील. मग त्याच्यात भगवंत सांगतील की 2 प्रकारचे लोक आहेत, सुकृती आणि दुष्कृती. माझ्याकडे कोण येतं आणि माझ्याकडे कोण येत नाही. मग हे सांगितल्यानंतर भगवंत सांगतील की कोण माझ्याकडे येतं आणि मला सगळ्यात प्रिय कोण. हा फार महत्वाचा मुद्दा. आपल्याला वाटतं मी सेवा करतो, साधना करतो, हा ठीक आहे, पण भगवंताचं मत काय की माझ्यासाठी प्रिय व्यक्ती कोण आहे. मग ते सांगितल्यानंतर शेवटचा जो सेक्शन आहे, भगवंताला अर्जुन परत भगवंताला प्रश्न विचारतो, अरे मग तू जर इतका सहजासहजी मिळतोस तर मग लोक तुझ्याकडे काय येत नाही, देवी देवतांची उपासना का करतात? तर आता इथे देवी देवतांचा जो सेक्शन आहे तो थोडा आपल्याला बऱ्याच वेळेला पटत नाही, पण इथे कृष्ण स्वतः बोलणार आहे, त्याच्यामुळे ते पटण्यासारखं आहे. कारण कृष्णाचं मत कृष्ण इथे स्वतः मांडणार आहे. तर 20 ते 25 मध्ये देवी देवतांकडे का जाऊ नये हे भगवंत आपल्याला सांगतील. आणि त्याच्यानंतर 26 ते 30 मध्ये भगवंत पास्ट, प्रेझेंट, फ्युचर कसं जाणतात, जीव कसा भ्रमित झाला आहे, इथून जर बाहेर पडायचं असेल तर त्याला काय करावं लागेल हे शेवटच्या 5 श्लोकात सांगितलं. ठीक आहे, तर आपण अध्यायाला सुरुवात करूया, जेणेकरून आपल्याकडे जो वेळ आहे त्याच्यात आपण जास्तीत जास्त श्लोक कव्हर करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तर हा 7वा अध्याय आहे गीतेचा. याचं नाव आहे नोईंग द ॲब्सोल्यूट. भगवंताला जाणून घेण्यासाठी काय काय गोष्टींची गरज आहे ते इथे आपल्याला या अध्यायात सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर हा 7वा अध्याय. श्री भगवान वाच. भगवान बोलले, मयि आसक्त मन पार्थ युंजन योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्शृणु. जर मला ज्ञास्यसि म्हणजे जाणून घ्यायचं असेल अर्जुन, तर तुला सगळ्यात पहिले काय करावं लागेल? तत्शृणु, ऐकावं लागेल, माझ्याबद्दल ऐकावं लागेल. आणि ज्या वेळेला तू माझ्याबद्दल ऐकशील
मग त्यावेळेला काय, असंशयम समग्रम, तुला माझ्याविषयी जेव्हा समग्र म्हणजे परिपूर्ण माहितीमुळे त्यावेळेला काय, मयी आसक्त मन, तुझं मन माझ्यात आसक्त होईल आणि मग तू योगम युंजन मद आश्रय, योग पद्धतीचा अवलंब करशील म्हणजे भक्ती योगाचा आणि माझा आश्रय घेशील. ठीक आहे. या प्रकारे भगवंत पहिल्या श्लोकात सांगतायत, तत् शृणू, भक्ती सुरू होते ऐकल्याने. भगवंताविषयी जेव्हा बोललं जाईल तिथे तिथे भक्ती उत्पन्न होते किंवा भक्ती तिथे आपल्याला प्राप्त होते. म्हणून भगवंताबद्दल जितकं शक्य असेल तितकं ऐकत राहणं आपल्याला अपेक्षित आहे. आता दुसऱ्या श्लोकात भगवंत सांगतील की मी आता तुला काय काय सांगणार आहे. आता इथे भगवंत सांगतात, ज्ञानम तेहम सविज्ञानम, मी तुला ज्ञान देईल माझ्याबद्दल आणि तुला सविज्ञान म्हणजे विज्ञान पण सांगेल. ज्ञान म्हणजे माहिती, पण ती माहिती वास्तविकतेत जेव्हा बदलते तिचं नाव आहे विज्ञान. ओके. तर दोन गोष्टी, ज्ञान पण देईल आणि ते ज्ञान तुला अनुभव पण मी करून देईल. म्हणजे एखाद्या म्हणेल की भगवंताला बघायचंय, मग कोणी म्हणेल दाखवा, तर असं नाही. हे उत्तर आपण नाही द्यायचं की भावाने तुम्ही समजू शकता, तुमच्या मनात भाव नाही, तुम्ही पाप नाही. नाही, भगवंत आहेत ते, कुठेही कुठल्याही व्यक्तीला त्यांचा अनुभव व्हायलाच पाहिजे. ओके. मग तिथे क्रायटेरिया साक्षात्कारासाठी पण अनुभूतीसाठी नाही. ठीक आहे. तर ज्ञान आणि विज्ञान, इदम वक्ष्यामी अशेषतः, मी तुला सगळं सांगेन. शेष म्हणजे थोडंही काही ठेवणार नाही माझ्याकडे. यज्ञात्वा नियपूयोन्यत ज्ञातव्यम तव अवशिष्यते, यज्ञात्वा हे जाणल्यानंतर ज्ञातव्यम अवशिष्यते, अजून पुढे काही जाणून घेण्यासारखं राहणार नाही. तर 7व्या अध्यायाचे तेच भगवंत 9व्या अध्यायात थोडं डिटेलमध्ये जाऊन आपल्याला सांगणार. म्हणून 7वा अध्याय आणि 9वा अध्याय जवळपास सारखा आहे, कारण त्याच गोष्टींना भगवंत रिपीट करणार. 7व्या अध्यायात जे अपूर्ण राहील ते थोडं अजून डिटेलमध्ये 9व्या अध्यायात. मग आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मला ज्ञान पण द्याल, विज्ञान पण द्याल, मग या ज्ञानाची विशेषता काय तुम्ही जे मला देताय. मग आता इथे भगवंत विशेषता सांगतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः. तर इथे भगवंत सांगतायत, मनुष्यानाम सहस्रेषु, सहस्त्र मनुष्यांमध्ये कश्चिद यतति सिद्धये, एखादा व्यक्ती माझ्यापर्यंत पोचण्यात सिद्ध येईल, यशस्वी होतो, सिद्धी प्राप्त करतो. जवळ, अजून भगवंताला प्राप्त नाही केलं, जवळ येण्याचा प्रयत्न. अशा सिद्धांमध्ये, यत्तामपि सिद्धानाम, अशा हजारो सहस्त्र सिद्धांमध्ये कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः, एखाद मला ऍज इट इज, मी जसा आहे तसा समजतो. ओके. तर इथे माझ्या पुढे 12 लोक आहेत, त्यातला मी एक आहे, म्हणजे 11 लोक जे माझ्या समोर बसलेले त्यांच्यासाठी हा श्लोक आहे. मनुष्यानाम सहस्रेषु, करोडो लोकांच्या पाठीमागे, हजारो लोकांच्या मागे एक कृष्ण भक्त तयार होतो. कृष्ण भक्त बनणं तेवढं सोपं नाही. हे धडधडीत कुठला श्लोक आहे, 7.3. म्हणून जर उद्या तुम्हाला हे वाटत असेल की अरे कृष्ण भक्तीमध्ये जास्त लोक दिसत नाही, इस्कॉनच्या सत्संगात जास्त लोक दिसत नाही, काही काळजी करायची नाही, कारण आपण अत्यंत दुर्लभ लोक आहोत. आणि हे मी नाही बोलत, हे तुम्ही नाही बोलत, हे भगवंत सांगतात. मनुष्यानाम सहस्रेषु, सहस्त्र मनुष्यांमध्ये एक माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, कश्चिद यतति सिद्धये, अशा काही हजारोंमधनं एक जो आहे तो मला पूर्णपणे जाणण्यात सफल होतो. आलं लक्षात. म्हणून जिथे गर्दी आहे तिथे चांगलंच आहे, हा जो मनात भ्रम आहे तो पहिले कचऱ्याच्या डब्यात टाका. कृष्ण भक्ती इतकी उत्तम आहे, जसं मार्केटमध्ये गेले तर बटाटे शेकडो रुपयाने मिळतात, तुम्हाला किलोवर मिळतात, पूर्ण बॅगच्या बॅग मिळते. पण तुम्ही हेच हिऱ्याच्या मार्केटमध्ये गेलात ना, तिथे हिऱ्याच्या शॉपमध्ये हार्डली 2-4 लोक दिसतील, कारण कृष्ण भक्तीसाठी किंमत मोजावी लागते, कारण हा शेवटचा टप्पा आहे. म्हणून इथे भगवंत स्वतः सांगा, सहस्त्रांमधनं एक कृष्ण भक्त बनतो आणि तो टिकतो, आणि अशा टिकलेल्यांमध्ये एक माझ्यापर्यंत पोहोचतो. तर इतकं कृष्ण भक्तीत येणं दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. मग आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे बाबा, मला कळलं की तुला प्राप्त करणं इतकं दुर्लभ आहे, पण मग आता एखाद्या व्यक्तीला जर तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग त्याला काहीच म्हणजे तू इतका दुर्लभ आहेस की मग सहजासहजी नाही प्राप्त होणार. म्हणजे नाही, तसं नाही. 2 गोष्टी, माझा अनुभव घ्यायचा असेल तर तो सगळीकडे घेऊ शकला जातो, पण मला जर प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील.
ठीक आहे. आता इथे अनुभूती भगवंत सांगते की जर तुला एखाद्या व्यक्तीला मला बघायचं असेल तर कुठे कुठे बघू शकतो. आता सगळ्यात पहिले भगवंत आपल्या शक्तीचं वर्णन करतील, ऐश्वर्याचं वर्णन करतील. या ऐश्वर्यात तुम्ही मला बघायला शिका. सगळ्यात पहिले काय, भूमी, ज्या भूमीवर आपण राहतो ते भगवंत म्हणतात मी. आपो, पाणी, अनलो, अग्नी, वायू, वायू, खम, पोकळी, मन, मन, बुद्धी, बुद्धी आणि अहंकार. ह्या 8 गोष्टी ज्या आहेत भगवंत म्हणतात इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा. तर भगवंत म्हणतायत ह्या 8 ज्या शक्ती आहेत ह्या माझ्या स्वरूपाचं विस्तार आहे. इति यम्मे, मे दिसतंय काय ते, भगवंत म्हणतात भिन्ना, मे भिन्ना प्रकृती, माझी प्रकृती आहे. म्हणजे जिथे तुम्ही भूमी बघितली तर भगवंताचं आठवण व्हायला पाहिजे, पाणी बघितलं तर भगवंताची आठवण व्हायला पाहिजे, आग बघितली तर भगवंताची, वायूमध्ये भगवंत, पोकळीमध्ये मन भगवंताने दिले, बुद्धी भगवंताने दिली, अहंकार भगवंताने दिले. म्हणजे थोडक्यात भगवंत इथे सांगतायत इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती ना हा भाडेकरू आहे आणि मी या 8 गोष्टी जर तुम्हाला दिल्या नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. काही म्हणजे काहीच नाही. म्हणून ज्या लोकांच्या मनात आहे ना की कृष्णाची उपासना जर मी केली नाही तर काय फरक पडतो, साहेब खूप फरक पडतो. कारण या 8 गोष्टींशिवाय संसार चालत नाही. या 8 गोष्टी आपल्याला भगवंताने दिलेल्या आहेत. हा त्यांच्या शक्तीचा विस्तार आहे. प्रकृती भिन्ना प्रकृती अष्टदा, अष्ट म्हणजे 8 गोष्टी या माझ्या प्रकृती आहेत, मी दिलेल्या आहेत वापरायला. हे नीट लक्षात घ्या. म्हणून कृष्ण भक्ती ही कंपल्सरी आहे. दुसऱ्या कोणाची केली तर चालतंय, नाही केली तरी चालतंय, पण कृष्ण भक्ती करावीच लागते. कारण ह्या सृष्टीचा मालक आणि रचयिता कृष्ण आहे, या सृष्टीला बनवणारा कृष्ण. ठीक आहे. तर 5 स्थूल आणि 3 सूक्ष्म अशा 8 गोष्टी भगवंताने आपल्याला दिलेल्या आहेत. बरं, मग ह्या 8 गोष्टी भगवंताची शक्ती आहे का, अजून काही भगवंताची शक्ती का? मग भगवंत अर्जुनाला ते पण सांगतात अपरियम इतिस तू अन्य. इथे दिसतंय तू अन्य. तू अन्य म्हणजे काय, अरे हे तर 8 गोष्टी तर झाल्या, ही तर माझी शक्ती, अजून एक माझी शक्ती. कुठली रे कृष्ण, अजून कुठली शक्ती आहे तुझी? प्रकृतीम विद्यमे परम, अजून एक शक्ती आहे माझी, अजून एक प्रकृती आहे माझी. परा. परा म्हणजे आधी हे बघा इथे आहे अपरा, दिसतंय, इथे आहे परा. अपरा म्हणजे कुठली, ज्या 8 गोष्टी मागच्या श्लोकात पाहिल्या, अपरा. मग त्याच्याही पेक्षा सुपिरियर एक आहे प्रकृती, त्याच्याबद्दल मी सांगतो. काय नाव आहे रे त्या प्रकृतीचं? कृष्ण जीवभूत. म्हणजे आपल्याबद्दल बोललं जाते. जेवढे आत्मे आहेत, जीवात्मे आहेत, त्यांना जीवभूत म्हटलं गेलंय. महाभाव ययेदाम धार्यते जगत, आणि त्या ह्या जगात राहतात आणि या जगाला धारण करतात. म्हणजे काय, हे लोकांनी जर जग सोडलं तर जग रिकामं होऊन जाईल, ते करण्यासारखं काही नाही. म्हणजे जसा लहान मुलगा खेळून वैतागला की तो आईची आठवण करतो, वडिलांची आठवण करतो, वडील त्यांना घेऊन जातात. तरी ते भगवंत सांगतात की आपण इथे खेळायला, धार्यते जगत, धारण करून ठेवले, आपण पकडून ठेवले. या संसाराने आपल्याला पकडलेलं नाही. या संसाराच्या गोष्टींचा भोग घ्यायचा आहे म्हणून आपण इथे आहोत. कोणाला आई बनून बघायचे, कोणाला वडील बनवून बघायचे, कोणाला बॉस बनून बघायचे, कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर, कोणाला दुःख करत बसायचंय, हा गेला तो गेला, अरे मग वाईट झालं माझं. हे सगळं करत बसण्यासाठी धार्यते आपण या जगाला धारण करून ठेवलेलं आहे. पण आपण कसे आहोत, त्या अपरा प्रकृतीपेक्षा आपण परा आहोत, सुपिरियर आहोत. पण विचार करा, मी इतका शक्तिशाली आत्मा आहे, पण आज माझ्या मनाने माझी काय भयानक अवस्था केली आहे, जे माझ्यापेक्षा इन्फिरियर आहे, जे माझ्यापेक्षा निम्न आहे. त्या निम्न मनाने, त्या निम्न बुद्धीने, त्या निम्न अहंकाराने, त्या निम्न इंद्रियांनी माझी काय दयनीय अवस्था केली आहे. इथे भगवंत मला म्हणतात परा, ही माझी परा प्रकृती रे, त्या गोष्टींपेक्षा खूप सुपिरियर आहे. पण खेळता खेळता आपण इतके अडकलो धार्यते जगत, या जगाला सोडायचीच तयारीत आपण नाही. ठीक आहे. आता मग भगवंत स्वतः सांगतील की मी या सृष्टीचा रचना करणारा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल ते माझ्यासाठीच करावं लागेल, दुसऱ्यासाठी केलं तर चालणार नाही. कंपनीत गेल्यावर आपण कंपनीच्या मालकासाठी काम करतो, स्वतःला वाटेल तसं काम करत नाही. इथे भगवंताने धडधडीत त्यांच्या मुखाने सांगितलंय, या सृष्टीचा निर्माता मीच आहे आणि या सृष्टीचा नाश करणारा पण मीच आहे. सगळ्या गोष्टी माझ्याकडून येतात. एतद योनिनी भूतानि सर्वाणि उपधारे हम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. हे बघा, योनिनी, सगळ्या योनी. ओके, म्हणजे दोघं,
दोघं म्हणजे कुठल्या? परा आणि अपरा या दोघही गोष्टींची योनी म्हणजे जन्माचं स्थान. योनी काय असते? जन्माचं स्थान. हे बघा येतात परा आणि अपरा या दोघांची योनी कोण आहे? भगवंत सांगतायत मीच आहे, अहम. हे बघा इथे अहम दिसतंय तुम्हाला? कृष्णस्य. कृष्णस्य म्हणजे काय? सगळं जे दिसतंय आणि जे दिसत नाही. कृष्णस्य. कृष्णस्य म्हणजे कृष्ण नाही, जे दिसतंय आणि जे दिसत नाही सगळं. जगत हे जगात जे काही दिसतंय जे दिसत नाही. प्रभव त्याचा निर्माता. प्रलय त्याचा नष्ट करणारा मीच आहे. अहम इथे दिसतंय का तुम्हाला? अहम. का कृष्ण भक्ती करावं? कृष्ण भक्ती कंपल्सरी विषय आहे, त्याला ऑप्शन मध्ये नाही टाकतायत. काही लोक म्हणतो मी शंकराची करा, उत्तम आहे, नाही करायला असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे तर समजून घ्या की ते शंकर, ती पार्वती, ते गणेश कोणाची उपासना करतात? त्यांना सुद्धा माहिती आहे ना. ही गीता कोणी लिहिली हो? ही गणपतीने लिहिली. माहिती आहे ना आपल्याला, महाभारताचा भाग आहे गीता आणि गणपतीच आहेत महाभारताचे लेखक. मग गणपतीने काय अट ठेवली होती व्यासांसमोर? कळल्याशिवाय मी लिहिणार नाही. मग हा श्लोक जेव्हा लिहिला तेव्हा गणपतीला कळलं नाही का की ह्या सृष्टीचा रचयिता कोण आहे? भाऊक होऊन चालण्याचा विषय नाही अध्यात्म. लोकांना वाटावं मी तर यांची पूजा करा, पण समजून करा ना, कोणाची करायची कोणाची नाही करायची. तुमच्याकडे ज्ञानच नाही आणि तुम्ही निघाले पूजा करायला, मग ते त्याच्यात नुकसान कोणाचं? आपलंच नुकसान आहे ना. आता अर्जुनाला भगवंत सांगताय, हा फार महत्वाचा श्लोक आहे, हा पाठ पाहिजे आपला. आता इथे भगवंत तर सरळ सांग, अर्जुनाला तर मागच्या श्लोकात काय सांगितलं? निर्माण करणारा आणि नाश करणारा मी. अर्जुन म्हणतो अरे का फक्त निर्माण आणि नाशच करतो का? वेळ टिकवणार कोण? मग भगवंत इथे सांगतात मत्त परतरम न अन्य. अरे अर्जुन, मला सोडून कोणी ज्याला टिकवू शकत नाही. हो. अरे पण तू दिसत नाही ना. किंचित हे दिसतंय का? किंचित आपण किंचित पण चालणार नाही. तर भगवंत म्हणतात किंचित पण संशय ठेवू नका की मीच येतो. निर्माण करणार मीच, नाश करणार मीच, बनवून ठेवणार मीच. किंचित असते याच्यात थोडा सुद्धा तुम्ही डाऊट ठेवू नका. आणि मग ते उदाहरण देतात 2 ओळींमध्ये. जसं मई सर्वमिदं प्रोतम. प्रोतम म्हणजे आपल्याकडे मराठीत समजा पोत घातली त्या बाईने, पोत, सोन्याची पोत. प्रोतम त्याला, त्याचा अपभ्रंश, प्रोतचा अपभ्रंश पोत. प्रोतम सूत्रे, त्या मंगळसूत्रामध्ये मणी असतात ना. हे बघा इथे मणी, गण, गण म्हणजे समूह. आता त्या पोतमध्ये मणी असतात. 2 गोष्टी आहेत ना. मण्यांचा गण म्हणजे ग्रुप आणि सूत्र म्हणजे तो धागा. त्या पोतीमध्ये 2 गोष्टी आहेत, सूत्र आणि मणी. आता त्या पोतीमध्ये मणी दिसतात, सूत्र म्हणजे तो दोरा दिसतो का? नाही. मग भगवंत म्हणतायत मी त्या सूत्राप्रमाणे आहे, त्या दोऱ्याप्रमाणे आहे. मीच त्या सूत्राला, जर त्या दोऱ्याला काढून घेतलं तर सगळे मणी तुटून पडून जातील. तसं मी जर या सृष्टीत नसेल तर सगळं नष्ट होईल. हा फार फार महत्वाचा श्लोक आहे. मत्त परतर. परतर म्हणजे काय? माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कुठलं सत्य नाही. आणि हे त्याच्यासाठी उदाहरण. जसं पोतीमध्ये 2 गोष्टी, मणी आणि सूत्र म्हणजे धागा. तर भगवंत म्हणतात न दिसणाऱ्या धाग्यासारखा मी आहे. धागा आहे म्हणून मणी टिकले. धाग्याला काढलं तर पूर्ण माळा तुटून जाईल. त्याचप्रमाणे भगवंताला जर इथून काढून घेतलं किंवा भगवंताने स्वतःला काढून घेतलं तर हे सगळी सृष्टी तत्क्षणी नष्ट होईल. मग आता अर्जुनाला कळतं की बापरे, भगवंतच निर्माण करतात, भगवंतच सृष्टी बनवतात आणि सृष्टी नष्ट करतात आणि टिकवून ठेवतात. मग आता भगवंत या सगळ्या सृष्टीचा सार आहे. आपण 7व्या श्लोकात पाहिलं की भगवंत नाही तर सृष्टी संपली. बघा आता अर्जुन म्हणतो की हे बरोबर आहे, पण मी कसं समजू शकतो की तू सूत्र रूपाने या जगात आहे? मग आता 8 पासून 11 पर्यंत इथे 14 उदाहरणं दिली जातील की मी भगवंताला सहजासहजी कसं बघू शकतो, कुठे मी भगवंताचा अनुभव करू शकतो. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आपण रोज भगवंताचा अनुभव करतो, पण आपल्याला माहिती नाही की हे भगवत स्वरूप आहे. सगळ्यात पहिले रसोहम अपसु कौंतेय. पाणी पिताना भगवंत म्हणतात त्या पाण्याची चव मी रे अर्जुन. पाणी पिल्यावर आपल्याला छान छान का वाटतं? संतुष्ट का वाटतं? कारण ती संतुष्टी म्हणजे भगवान कृष्ण आहेत. प्रभास्मी शशी सूर्ययो. ज्या वेळेला सूर्यप्रकाश अंगावर पडतं, कोण येतो सूर्यप्रकाश? प्रभा. प्रभा म्हणतो ना आपण त्याला, प्रभा.
कोणाची प्रभा हो? शशी म्हणजे चंद्र, सूर्य म्हणजे सूर्य, या दोघांची जी प्रभा आहे ती मी आहे. रात्रीचा चंद्र त्याची थंड किरण जेव्हा पडतात तेव्हा आपल्याला कृष्णाची अनुभूती होते का? होते, पण आपल्याला माहित नाही. सूर्यप्रकाश जेव्हा अंगावर पडतो तेव्हा कृष्णाची अनुभूती होते, पण आपल्याला माहित नाही. प्रणव सर्व वेदेषु, प्रणव म्हणजे ओंकार. आपण ओंकार हे शंकराला देतो. इथे तुमच्या समोर श्लोक आहे, प्रणव सर्व वेदेषु. प्रणव म्हणजे काय? सगळ्या वेदशास्त्रांमध्ये बघा, सर्व वेदेषु, सगळ्या वेदशास्त्रांमध्ये जिथे जिथे प्रणव आहे म्हणजे जिथे जिथे ओंकार आहे, कृष्ण म्हणतात तो ओंकार मी आहे, शंकर नाही. येते लक्षात? इथे श्लोक आहे तुमच्या समोर, 7वा अध्याय 8 नंबरचा श्लोक. शब्दखे पौरुषम दिशू, या जगातला जो शब्द आहे तो मी आहे. खे म्हणजे पोकळीतनं वाहणारा शब्द मी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये जी शक्ती आहे, वेगवेगळी शक्ती, कोणात बोलण्याची वाक्कला आहे, कोणात पेंटिंगची कला आहे, कोणात बोलण्याची आहे, कोणात स्विमिंग आहे, या सगळ्या पौरुषम दिशू, या सगळ्या कला मीच आहे. त्या व्यक्तीची कला बघितल्यावर आपल्याला कृष्णाचं दर्शन होतं का नाही? उलट ईर्ष्या होते आपल्याला. याला का दिलं, माझ्या मुलाला का नाही दिलं, माझ्या मुलीला का नाही दिलं. अरे तुम्हाला समोरच्या व्यक्तीत कृष्णच दिसला नाही, तुम्ही काय भक्ती करताय? एखादी व्यक्ती सुंदर असेल, आपल्याला नाही त्या व्यक्तीविषयी ईर्ष्या होते. अरे तुम्ही कृष्णाला बघायला शिका ना तिथे. तिथे कृष्ण नाही दिसत कारण आपण अजून सराव नाही करून घेतला त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर गंध पृथ्व्याचे, पाऊस पडल्यावर एक सुंदर गंध पृथ्वीतनं येतो. आठवतंय? आता पावसाळा सुरू झाला, आता तो चिखल झालाय, पण जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेला एक गंध येतो, त्याला म्हणतात पुण्य गंध पृथ्व्याच. या सृष्टीतले जितके गंध आहेत, भगवंत म्हणतात त्या गंधाचा अनुभव घेतल्यावर, गंध म्हणजे फक्त सुगंध, गंध म्हणजे खराब नाही, सुगंध. पृथ्व्याच भगवंत आहेत तो गंध. तेजस्यास्मी विभावसु, तर आगीतली जे तेज आहे ते भगवंत म्हणतात मी आहे. अग्नी पण भगवंत आहे, त्याचं तेजही भगवंत आहे. जीवानां सर्वभूतेषु, मी सगळ्या जीवांना जीव प्रदान करणारा आहे. तपस्यास्मी तपस्विषु, तपस्या करणाऱ्यांची तपस्या किंवा तपोबल मी आहे. म्हणजे आपण जर एखादा उपवास केला, नवरात्री, गणपती, शिवरात्री, त्याच्यातनं जे बल उत्पन्न होईल ते बल कोण आहे? ते कृष्ण आहे, ते कृष्णाने दिलेलं आहे. बीजानाम सर्वभूतानां, सगळ्या सृष्टीत, म्हणजे जसं वडील आईच्या पत्नीच्या पोटात, पती पत्नीच्या पोटात बीज रोपण करतात, म्हणजे एका बाळाला तिथे प्रस्थापित करतात. बीजम माम सर्वभूतानां, तसं वडील म्हणतात सगळ्या जीवात्म्यांचं बीज जे आहे ते मी आहे, म्हणून सगळे जीवात्मे. विधी पार्थ सनातन, जाणून घे. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी मीच आहे. तेजस्विनामहम, एखाद्या व्यक्तीमध्ये जर विशिष्ट शक्ती असेल तर ती विशिष्ट शक्ती मी आहे. त्या व्यक्तीची विशिष्ट शक्ती बघितल्यावर मला कृष्णाची आठवण येते का? दिले त्याला, भगवंत आहे त्याच्याबरोबर. नाही, ईर्ष्या करा, द्वेष करा, मत्सर करा आणि जळत राहा, आयुष्यभर जळत राहा. जळण्यात लोकांना आनंद येतो सध्या. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. एवढं काय हो, एखाद्या व्यक्तीमध्ये जर एक विशिष्ट शक्ती असेल, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, पण ती कशी असली पाहिजे हो? काम राग विवर्जितम. वर्ज म्हणजे नको, वि म्हणजे विशिष्ट नको, दोन गोष्टी नको त्याच्यात. एक तर काम म्हणजे स्वार्थ नसला पाहिजे, आणि राग आसक्ती नसली पाहिजे. ठीक आहे? म्हणजे एखादा बॉडी बिल्डर आहे आणि त्याच्या बॉडी बिल्डिंगचा उपयोग चांगल्या कामासाठी करतो, लोकांच्या सुरक्षतेसाठी करतो, मग ते जे बल आहे ते कृष्ण आहे. दुसऱ्यांना मारण्यासाठी, एखादा पॉलिटिशियन आहे, मोठं पद मिळालं, पण तो लोकांची सेवा करण्यासाठी न वापरता स्वतःच्या किंवा त्याच्या लोकांसाठी वापरतो. इथे भगवंत नाही, तिथे भगवंताची बहिरंग शक्ती दुर्गा, ती मग त्याचा उपयोग चुकीच्या कामासाठी करून घेईल सगळा. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. जी बल, काम म्हणजे स्वार्थ आणि राग म्हणजे आसक्तीच्या विरहित आहे, भगवंत म्हणतात ते मी आहे. अहो, इतकंच काय, स्त्री पुरुष एकत्र येऊन जे शरीर सुख घेतात
भगवंत म्हणतात ते शरीर सुख मी आहे. धर्मा अविरुद्ध म्हणजे ज्याला सेक्स म्हणतो आपण, तर भगवंत इथे म्हणतात ते सेक्स मी आहे. हे बघा, पण कुठलं धर्म अविरुद्ध भूतेषु, जे धर्मशास्त्राने दिलेलं आहे, जर त्याच्या विरुद्ध नसेल तर ते कामजीवन सुद्धा मी आहे. म्हणजे काय हो, धर्मविरुद्ध. धर्म काय म्हणतं, कामजीवनाचा उपयोग नुसता शरीर सुख घेण्यासाठी नाहीये, तर ते विशेष करून 100% त्याचा उपयोग फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, तो म्हणजे संतती उत्पन्न करण्यासाठी, बाळ उत्पन्न करण्यासाठी. आज मनात आलं म्हणून मी स्त्रीचा किंवा शरीराच्या पुरुषाचा भोग जर घेत असेल तर ते धर्म विरुद्ध होतं. नीट लक्षात घ्या. फक्त आणि फक्त संतती उत्पन्न करण्यासाठी जे शरीर सुख घेतलं जातं, भगवंत म्हणतात ते मी आहे. अन्यथा ते शास्त्राच्या विरुद्ध आहे. तिथे भगवंत नसतील, मग तिथे कर्म लागतील आणि मग ते कर्म आपल्याला सहन करावे लागतात. आलं लक्षात? आता सांगितलं की मी म्हणजे पार शरीर सुखापर्यंत तुम्ही भगवंताचा अनुभव घेऊ शकता. जे शरीर सुख आपल्याला मिळतं ते कोणाकडनं मिळालंय हो, ते भगवंताकडून मिळालेलं आहे, ते भगवंताने दिलेलं आहे. येते लक्षात? म्हणजे भगवंताला बघायचं ठरवलं तर सगळीकडे भगवंत आहेत, आपली दृष्टी तेवढी विकसित नाही. ओके. आता ज्यावेळेला अर्जुन म्हणतो की बापरे, इतकं सगळं तुला, इतक्या सगळ्या ठिकाणी तू आहेस, पण मग तू आम्हाला दिसत का नाही रे? मग भगवंत त्याच्यासाठी सांगतात की काही गोष्टी तुला कराव्या लागतील, तेव्हाच तुला ते बघता येईल. तर भगवंत इथे सांगतात, ये चैव सात्विका भाव राजसस तामसश्च ये. या जगामध्ये 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आलं लक्षात? मत्त एवेति तान विद्धी न त्व अहम तेषु ते मयी. भगवंत सांगतायत, या जगामध्ये सगळ्या लोकांना या 3 गुणांनी बांधून ठेवलेलं आहे. पण अर्जुना, तान विद्धी, जाणून घे, ते जगाला बांधतात, मला बांधू शकत नाही. त्यामुळे असं कसं? सिंपल उदाहरण, आपल्या घरामध्ये स्पायडर असतं ना, मकडी, कोळी ज्याला आपण म्हणतो, तो कोळी जाळ विणतो आणि तो जाळ विणतो, त्या जाळात सगळे अडकतात, पण तो कोळी त्या जाळात अडकतो का हो? नाही. त्याच प्रकारे भगवंताने 3 गुणांचं जाळं इथे बनवून ठेवलेले, आपण सगळे ते त्याच्यात अडकतो, पण भगवंत त्या मकडीसारखे ते स्वतः बनवतात, पण ते कधीच त्याच्यात अडकत नाही, हे इथे भगवंताने सांगितलं. तर आपण कशात अडकलेलो आहोत? स्त्री पुरुष नाही, आपण सत्व रजतममध्ये अडकलेलो आहोत, आणि त्याचं प्रकटीकरण आपल्याला दिसतं त्या त्या प्रकारच्या इच्छा, वासना, क्रियांच्या माध्यमातून. आलं लक्षात? तरी ते भगवंत सांगतायत, सगळं जग 3 गुणांनी बाधित आहे, मला सोडलं तर. जसं मकडी जाळ्यात सगळ्यांना अडकवते, पण ती एकटी अडकत नाही. ठीक आहे? मग आता अर्जुन म्हणतो की बाप रे, हे 3 गुण इतके भयंकर आहे, सगळे अडकतात, मग मला जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? तर इथे भगवंत सांगतात, त्रिवीर गुणमयीर भावे एबी सर्ववेदम जगत मोहितम न अभिजानाति मामेभ्य परम अव्ययम. सगळं जग या 3 गुणांमध्ये अडकलेलं आहे, मोहित झालेले आहे. बघा इथे मोहितम, या जगातले सगळे लोक त्याच्या 3 गुणांमध्ये मोहित झालेले आहे. पण मामेभ्य परम, पण मी त्या 3 गुणांनी मोहित होत नाही. मग अर्जुन म्हणतो, बापरे, सगळे जर या 3 गुणांमध्ये अडकलेले आहेत, मोहित झालेले आहेत, मग यातनं बाहेर कसं पडायचं? कारण 3 गुणांना पार करणं अवघड आहे ना. आता इथे अर्जुन सांगेल की या 3 गुणांना कसं पार करता येईल. दैवी एषा गुणमयी, या जगाची जी आपण म्हणतो रे माया आहे, माया आहे, ती माया कुठल्या रूपाने आहेत? दैवी एषा गुणमयी, माया दुसरं तिसरं काही नाही, हे 3 गुणच माया आहेत. दैवी एषा, पण ती कशी आहे? 3 गुण दैवी, म्हणजे भगवंताच्या शक्तीचा तो विस्तार आहे.
मम माया दुरते वगैरे. माया, माया म्हणजे काय? या जगात जी आपल्याला बांधून ठेवते ती माया. पण ती माया कशी आहे? गुणमयी. ती 3 गुणांच्या रूपात इथे आहे. इतकी सूक्ष्म आहे, कळत नाही. सत्वरज तमच्या रूपात ती. आणि ती माया कशी आहे? दुरत्यया. दुरत्यया म्हणजे एकदम अवघड आहे. तिला पार करणं खूप अवघड आहे. मग कसं पार करायचं? कृष्ण माम एव ये प्रपद्यन्ते. प्रपद्यन्ते म्हणजे काय? जो व्यक्ती माझी शरणागती घेईल, मायामेतां तरन्ति ते, त्या मायेवरून मी त्याला तारून घेऊन जाईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रपद्यन्ते. आता हा फार महत्वाचा श्लोक, हा मार्क करून घ्या. आता कुठलाही साधक असू द्या, कर्ममार्गाचा, ज्ञान मार्गाचा, अष्टांग मार्गाचा किंवा भक्ती मार्गाचा. 4 सांगितले: कर्म, ज्ञान, अष्टांग, भक्ती. कुठलाही साधक घेऊन या. कुठलाही, या जगाच्या पाठीवर कुठलाही साधक घेऊन या. जर तो म्हणेल की मला कृष्णाची गरज नाही, त्याच्यासारखा महामूर्ख कोणी नाही. तुम्ही म्हणाल असं का बोलता तुम्ही? हा श्लोक त्याला प्रमाण आहे. कुठलाही साधक ज्या वेळेला प्रगती करतो त्याला माहिती आहे की आपल्यासाठी सगळ्यात मोठी बाधा म्हणजे माया. हे 3 गुण जे मायाचं स्वरूप आहे, हे दिसतंय ते मार्क केलं तुमच्यासाठी, हायलाइट केलं. या 3 गुणांना पार केल्याशिवाय, जे दुरत्य आहे, खूप अवघड आहे, त्यांना पार केल्याशिवाय तरंती. तरंती म्हणजे तरुण जाणे या 3 गुणांना, मायेला. तर भगवंत इथे सांगतायत, ही जी माया आहे ना, मम, इथे दिसते का तुम्हाला? ही माया माझी आहे, ही दुर्गा माझी आहे. हे 3 गुण माझ्या अंडर काम करतात. आता मला सांगा, कुठलाही या जगाच्या पाठीवरचा एक साधक घेऊन या, कोणाची साधना करावं, पण माया तुम्हाला सोडत शकत नाही. आणि भगवंत म्हणतात ही मम माया, ही माझी माया आहे. आणि म्हणून इथे भगवंतांनी तिसऱ्या वेळेत काय सांगितलं? मामेव. हे शब्द दिसतात का? एव, एव म्हणजे काय? फक्त आणि फक्त, निश्चितपणे, प्रपद्यन्ते, मलाच जेव्हा तुम्ही शरणागत व्हाल, मायाम एताम तरंती ते, मी तुम्हाला त्या मायेतनं बाहेर काढाय. अहो, मायाधीश कृष्ण येतील, हे फार गंभीर भाग आहे. लोक म्हणतात आम्ही यांची पूजा करतो, त्या बाबांची. अरे त्यांचा फायदा नाही हो, मायाधीशाची करा. मायाचा आधीश कोण आहे? तो काढणार आहे तुम्हाला बाहेर. दुसरं कोणीच काढू शकत नाही तुम्हाला. अशक्य, इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. लोक म्हणतात आम्ही शंकराची उपासना करा. शंकर भगवंत जेव्हा तुमच्यासाठी काशीमध्ये तुम्ही देहत्याग करतात, भगवान शंकर कोणाचं नाव घेतो? सगळ्या जगाला माहिती, सगळ्या जगाला माहिती की शंकर भगवंत जेव्हा शुद्ध राम नाम तुमच्या कानात बोलतात, त्याच वेळेला तुम्हाला मुक्ती मिळते. अन्यथा तिथून मुक्ती नाहीये. शेवटी कुठे आली फिरून फारून, मामेव ये प्रपद्यन्ते. नाव कोणाचं घेतलं? रामाचं. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तुम्हाला कृष्ण, राम, विष्णू शिवाय पर्यायच नाहीये, लक्षात घ्या. उगाच वेळ वाया घालू नका इकडे तिकडे. कारण माया भगवंताची शक्ती आहे. मम माया इथे दिसते तुम्हाला, मम माया आणि मामेव. आणि या मायेतनं मीच तुम्हाला काढू शकतो. मायाम एताम तरंती ते, तरंती ते म्हणजे तारून नेईल मी तुम्हाला. दुसऱ्या कोणाचीही ती शक्ती नाही. कृपया या गोष्टींना थोडं सिरियसली, आपण याला इगो इशू, अरे मग आम्ही करत होते चुकीचं आहे का? त्याला प्रमाणच नाही ना तुम्ही जे करताय ते. हे प्रमाण इथे देतोय ना मी तुम्हाला, प्रत्येक गोष्टीला मी प्रमाण देतोय ना. श्लोकाचा अर्थ का सांगतोय मी? ह्याच गोष्टीसाठी की ते व्यवस्थित कळावं. इथे उगाच हे नका आणू, मी एवढ्या वर्षापासून करते, मी एवढ्या वर्षापासून करतो, फायदा नाही ना त्याचा. किंवा ते तुम्ही व्यवस्थित केलं म्हणून आज इथपर्यंत पोहोचल्या, सत्यापर्यंत. हे सत्य तुम्हाला जाणून घ्यावं लागेल, कारण ह्याच्या पुढे सत्यच नाही ना. उपनिषदांचा सार म्हटलं गेलं भगवद्गीतेला. सर्व उपनिषदो गाओ दुग्धा गोपाल. सगळ्या उपनिषदांचं दूध येते, गाई रूपी उपनिषदांचं दूध येते गीता. म्हणून कृष्णाला जीवनात स्थान द्यायला सुरू करा. त्याच्याशिवाय बाहेर पडणं शक्य नाही, अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. तुम्हाला पर्यायच ठेवला नाही भगवंताने. माम एव मुद्दाम लावला भगवंताने, मुद्दाम लावलाय. कारण ठोस सांगायचं, मीच काढू शकतो, दुसरं कोणी नाही काढू शकतो. मग अर्जुन म्हणतो, अरे मग तू जर एवढा मोठा मालक आहे तर काय येत नाही लोक रे तुझ्याकडे कृष्ण? नमाम दुष्कृतीनो मुडा. जे लोक चुकीचे काम करतात ना ते माझ्याकडे येत नाही. कृती म्हणजे क्रिया. कृती दिसतो, ओके, दिसते तुम्हाला इथे कृती. कृती म्हणजे क्रिया. सॉरी,
दुष्कृती, कृती इथे दिसते कृती. कृती म्हणजे क्रिया, दुष म्हणजे खराब. जे लोक खराब खराब कामं करताना त्यांच्या मनात इच्छाच होत नाही भगवंताकडे जायची. म्हणून बघा काही लोक सत्संगाला अरे आम्ही दारू प्यायला आत नाही येऊ शकत. का? कारण त्याचं मन येऊच देणार नाही त्याला. आता त्याची इच्छा पण होणार नाही आत येण्याची, कारण दुष्कृती, कृती चुकीची झाली त्याच्याकडे. दुष्कृतीनो मूढा, जे लोक मूर्ख आहेत ते माझ्याकडे येत नाही. जे लोक नर अधम आहेत, म्हणजे नर जातीत, मनुष्य जातीत एकदम खालच्या पातळीचे आहेत, एकदम खराब कामात लागले, ते पण आहेत. माया अप्रत ज्ञान, ज्यांची बुद्धी मायेने हरली, म्हणजे 3 गुणाने इतकी झाकली गेली की त्याला खरं काय आणि खोटं काय याचं काही घेणं देणंच राहत. आणि दुसरे आहेत जे भगवंताला मानतात पण भगवंताचा द्वेष करतात, त्यांना म्हणतात आसुरीम भावमाश्रित. हे 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येत नाही. त्यांना म्हटलंय दुष्कृती. हे दुष्कृती माझ्याकडे येत नाही. पहिला आहे मूढा, त्याच्यानंतर नराधम, त्याच्यानंतर मायाप्रीत ज्ञान, आणि त्याच्यानंतर चौथा आसुरीम भाव. असे 4 प्रकारचे लोक भगवंताकडे इच्छा असून सुद्धा येऊ शकत नाही. त्यांचं मनच त्यांना येऊ देणार नाही, म्हणजे चुकीचे देत नाही. म्हणून लोक म्हणतात ना, आतून जेव्हा येईल, अरे आतून येणारच नाही, तुला चुकीचे काम बंद करावे लागतील त्याच्यासाठी. पहिले बिना चुकीचे काम बंद केले तर तुला भगवंताकडे यायची स्वतःहून इच्छा होणार नाही. मग कुठले 4 लोक येतात तुझ्याकडे? कृष्ण चतुर्विधा भजन्ते माम. सुकृती आहे बघा इथे दिसतोय. पहिले दुष्कृती होतं, आता सुकृती. कोण आहे सुकृती? आर्त. काही वेळेला लोक चांगली असतात पण जीवनात खूप पीडा असते, त्रास असतो, ते लोक येतात. पण त्याच्यासाठी सुकृती पाहिजे, चांगले कर्म पाहिजे. जिज्ञासू, ज्याला भगवंताविषयी जिज्ञासा आहे. अर्थ अर्थी, म्हणजे ज्याला धन पाहिजे. आणि चौथा आहे ज्ञानी. हे 4 प्रकारचे सुकृती लोक भगवंताकडे येतात. कुठले? आर्तो, पीडित, जिज्ञासू, जिज्ञासावाला, अर्थार्थी, धनार्जनवाला, आणि ज्ञानी, त्याला भगवंताविषयी ज्ञान पाहिजे. असे 4 लोक जे सुकृती आहेत त्यांचीच भगवंताकडे यायची इच्छा होते. आता भगवंत याच्यात सांगतायत की मग ह्या लोकांमध्ये तुझा आवडता कोण? मग इथे भगवंत सांगते तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, जो माझ्याविषयी ज्ञान अर्जन करतो. जसे तुम्ही इथे सगळे जे आहेत आज माझ्यासमोर 17 लोक, तुम्ही ज्ञानी आहात, कारण तुम्हाला भगवंताविषयी जाणून घ्यायची अभिलाषा आहे, इच्छा आहे. तर भगवंत तुमच्याबद्दल काय बोलतात? एक भक्तीर विशिष्यते, आणि असा जो ज्ञानी भक्ती मार्गाला लागतो, प्रियो, हा माझा खूप प्रिय आहे रे. किती प्रिय आहे अर्जुन? कृष्ण अति अर्थम. हे बघा, प्रियो ही ज्ञानीनो अति अर्थम, इतका अतिप्रिय येतो, कारण तो मला जाणून घ्यायला आला, मला समजून घ्यायला आला. तर हा श्लोक आज जे माझ्या समोर 17 लोक बसले, नंबर श्लोक नंबर पण 17च, लोक पण 17च. आलं लक्षात? तर प्रिय, तुम्ही सगळे भगवंताला अतिप्रिय आहात. सच मम प्रिय, मला खूप प्रिय आहे. म्हणून आपलं भगवंताच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. आता इथून बाहेर पडू नका, भगवंताविषयी सातत्याने जाणून घ्या, आणि भगवंताकडे परत जाण्यासाठी सगळ्या गोष्टी करायला सुरू करा. हे लोक माझ्याकडे आले, त्यांना काय नाव दिलं कृष्णाने? उदारा. अरे काय उदार चित्ताचे लोक आहेत, इतक्या मोठ्या मनाचे लोक आहेत रे. इथे जे 17 लोक बसलेत, भगवंत तुमच्याबद्दल बोलतायत, तुम्ही उदार आहात, मोठ्या मनाचे आहात. माम एव अनुत्तमम गतिम. आणि हे जे उदार चरित्राचे लोक आहेत ते माझ्याशी कसे आहेत? युक्त आत्मा. ते मला जाणून घ्यायचा प्रयत्न करताय, माझ्याकडे येण्यासाठी खटाटोप करताय, साधना करताय. माम एव अनुत्तमम गतिम, अशा सगळ्यांना मी उत्तम उत्तम गती देईल, फक्त थोडा वेळ द्या. येते लक्षात? अनुत्तमम, उत्तम नाही, अनुत्तमम, एकदम उत्तम गती तुम्हाला बघून निश्चित रूपाने देतील. आता ठीक आहे, इतके सगळे लोक भगवंत म्हणतात मला प्रिय आहे, पण मग आपल्याकडून काय अपेक्षा आहे? कोण व्यक्ती? हे बघा, मार्गावर भरपूर लागतं. हे बघा, जसं आपल्याकडे ज्या वेळेला काय मॅरेथॉन होते, मॅरेथॉन मध्ये हजारो हजारो लोक पळायला येतात, बरोबर, पण मग सगळे मॅरेथॉन कम्प्लीट करता का? नाही. मग तीच गोष्ट भगवंत इथे सांगणार आहे की भगवंताकडे येणारे आहेत, बरेच आहेत, त्यातले त्यात कमीच आहेत, बाकीकडे जास्त जातात. पण भगवंताकडे जर जायचं असेल तर मग मला काय करावं लागेल? तर इथे भगवंत सांगतात बहुनाम जन्मनाम अंते,
म्हणजे तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती जन्म घेतले हो? बहुनाम जन्म. आणि ह्या जन्माच्या अंती म्हणजे आता हा जो जन्म करंट चालू आहे, ज्ञानवान माम प्रपद्यते, इतके बहुजन्म लागले, करोडो करोडो जन्म लागले इथे पोचायला, कृष्णाला समजून घ्यायला. 19 नंबरचा श्लोक आहे. बरं, ते पूर्ण नाही झालं ना अजून, कारण आपल्याला साक्षात्कार आला का? काय साक्षात्कार पाहिजे? ज्ञानवान माम प्रपद्यते. तुम्ही ज्ञानी तर झाला, मी मागच्या श्लोकात सांगितलं. ज्ञानी म्हणजे भगवंताविषयी तुम्ही जाणून घेताय, पण अजून पूर्ण नाही ना झालं. आता प्रपद्यंते पण नाही केलेलं अजून आपण. आत्ताशी तर आपण आपलं सगळं चालून कुठेतरी फक्त शुक्रवारी एक गीता क्लास ऐकतो, पण अजून नामजप सुरू नाही, एकादशी व्रत सुरू नाही, काही आपण भगवंताची दैनंदिन सेवा घरी सुरू केलेली नाही. जसं भगवंताला भोग लावणं, भगवंतासाठी कीर्तन गाणं, छोटे छोटे सत्संग घरी घेणं, हे काही नाही अजून. प्रपद्यंते ते नाही सुरू केलेलं आपण. म्हणजे पूर्ण शरणागती नाही. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सगळ्या दिवशी सगळ्या ठिकाणी डोकं टेकायला जातो. तुम्ही म्हणत चुकीचं आहे का? ते पुढच्या सेक्शन मध्ये, जेव्हा भगवंत देवी देवतांबद्दल होते, 20व्या पुढच्या श्लोकापासून सुरू होईल सगळं. देवी देवतांकडे जायचं की नाही जायचं, भगवंताच्याच मुखात नाही का? प्रपद्यंते नाही ना केलेलं अजून. बरं, प्रपद्यंते झाल्यानंतर काय? वासुदेवम सर्वमिती. आपल्याला हे लक्षात आलं का की सगळ्या देवी देवतांचा बॉस एकच आहे, वासुदेव कृष्ण, सर्वमिती. हे जाणल्यावर भगवंत म्हणतात स महात्मा सुदुर्लभा. असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, ज्याने पहिले काय केलंय? प्रपद्यंते, माझी शरणागती घेतली, आणि वासुदेव सर्वमिती, सगळ्या सृष्टीचा क्रिएटर, मेंटेनर, डिस्ट्रॉयर, बनवणारा, बनवून ठेवणारा आणि नष्ट करणारा भगवान कृष्ण आहेत. असा महात्माच दुर्लभ आहेत. स महात्मा सुदुर्लभा. आपण होऊ शकतं प्रपद्यंते केलेलं आहे, पण आपल्याला ही जाणीव अजून नाही की वासुदेवम सर्वमिती म्हणजे कृष्णाची जर मी उपासना केली तर सगळे 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 बाबा बुवे, साधू संत महंत, देवी देवता, कुलदेवी सगळे संतुष्ट होतील. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. ही ठामपणे आज आपल्याला विश्वास आहे का? नाही. म्हणजे अजून आत्ताशी आपण कुठेतरी प्रवासाला सुरू केलेला आहे. अर्जुनाला प्रश्न उठतो की तू सगळं काही येतं, मग देवी देवतांचं काय काम आहे बाबा? देवी देवतांना का बनवलंस तू? मग आता इथे त्याचं उत्तर भगवंत द्यायला सुरू करतात. कामैस्तैस्ते ऋतज्ञान. ऋतज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचं अपहरण. आपल्या ज्ञानाचं अपहरण होतं. कशामुळे होतं हो? कामैस. कामैस म्हणजे एखादी इच्छा ज्या वेळेला प्रबळ होते त्याला म्हणतात काम. मग ती इच्छा मला लवकर पूर्ण करायची असते, म्हणून प्रपद्यंते. मागच्या श्लोकात पण प्रपद्यंते होतं, म्हणजे कृष्णाला शरणागती केली. इथे ते कृष्णाला शरणागती नाही करत, प्रपद्यंते. ते दुसऱ्याची शरणागती. कोणाची? अन्य देवता. अन्यमध्ये सगळे देवी देवता येतात कृष्ण सोडून, कृष्ण विष्णू राम सोडून. येते लक्षात? मग अन्य देवतांकडे का व्यक्ती जातो? कामाने पीडित येतो, म्हणजे त्याच्या इतक्या इच्छा आहेत आणि त्याची बुद्धीचं हरण झालेलं आहे. त्याला कळत नाही कोणाकडे जायचं कोणाकडे जात नाही. हे मी नाही बोलत, ते श्लोकाने मी तुम्हाला शब्द दाखवतो. तमतम नियम आस्था आहे, आणि त्या देवी देवतेचे तो नियम पालन करतो. बघा, नियम आस्था आहे, त्या नियमांचं पालन करतो. प्रकृत्य नियत स्वय. आणि अशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे, प्रकृत्य म्हणजे काय? त्याचा जो स्वभाव बनलेला आहे, लवकर द्या लवकर द्या लवकर द्या, त्या स्वभावाला नियत स्वय, तो पूर्णपणे वशीभूत झालेला आहे. म्हणून इथे कुणीही हे म्हणू नये की भगवंताने त्याला तिकडे जायला लावलं, मग मला आतून प्रेरणा मिळाली त्या बाबांकडे जायची, यांच्याकडे जायची, त्यांच्याकडे जायची. नाही. प्रकृत्या हा शब्द घ्या. प्रकृत्या, त्याचा स्वभाव तसा बनलेला आहे, त्याला माहिती पूर्ण नाही, वासना जास्त आहेत, लवकर पूर्ण करायची आहे. नियत स्वया. नियत म्हणजे काय? कंट्रोल त्या प्रकृतीने, स्वया. आणि मग तो व्यक्ती त्या व्यक्तीकडे जातो, त्या देवतेकडे जातो इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि मग आता इथे फार 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 महत्वाचा श्लोक आहे. लोक म्हणतात ना कृष्णाची काय गरज? बिना कृष्णाचं काहीच कोणी काही करू शकत नाही आता गावात. कसं काय हो? यो यो याम याम तनुम भक्त. आता हा मागच्या श्लोकात कुठे गेला? देवाकडे गेला. कुलदेवी असेल, ग्रामदेवी असेल, एखादी देवी देवता असतील, एखादे साधू संत असतील. यो यो याम याम तनुम भक्त, हा त्याचा भक्त बनायला गेला. ठीक आहे. श्रद्धया अर्चितुम इच्छती, त्याची श्रद्धापूर्वक त्या व्यक्तीची अर्चितुम म्हणजे अर्चना करायची, त्याला साधना करायची, सेवा करायची. इच्छती, इच्छा त्याच्या मनात आली. पण मग त्याच्याकडे एक गोष्ट कमी हो,
काय? श्रद्धा. जोपर्यंत आपली एखाद्या विशिष्ट देवतेमध्ये श्रद्धा बसत नाही तोपर्यंत आपण ते फॉलो करत नाही 100%. मग तुम्हाला मला जी श्रद्धा पाहिजे त्या देवतेला शरणागत व्हायला, त्या देवतेची साधना करायला, तस्या अचलाम श्रद्धा इथे दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? त्या देवतेची उपासना करण्यासाठी जी अचला श्रद्धा लागते, ताम एव निश्चितपणे जाणून घे अर्जुना, विददामी, अरे मी देतो त्याला, अहम, हे बघा, विददामी अहम, तुम्हाला खाली वर्ड टू वर्ड दाखवतो शब्दशः, अहम, आय, विददामी, गिव्ह, देतो. अहो, तुम्हाला ज्याची कोणाची तुम्ही उपासना घरी बसून करत आहात, ती उपासनेसाठी लागणारी श्रद्धा तुम्हाला कृष्णाकडूनच मिळालेली आहे. बिना त्या श्रद्धेचं तुम्ही पती पत्नी म्हणून सुद्धा जगू शकत नाही. तुम्हाला श्रद्धा आहे तुमच्या पतीमध्ये की हा व्यक्ती माझी काळजी घेईल, ही व्यक्ती, ही स्त्री माझी काळजी घेईल, मला आनंद देईल, मला सुखी ठेवेल, ही श्रद्धा आहे. सगळ्या गोष्टींमध्ये लागणारी श्रद्धा भगवंत पुरवतात. आणि मग काय होतं? सतया श्रद्धया युक्त, त्या श्रद्धेने तो जेव्हा युक्त होतो तस्य आराधना येते, त्याची आराधना सुरू होते. आणि मग लभतेच तत कामान, आणि त्याला जी साधना केल्यावर जो लाभ होतो, कामान, जी इच्छापूर्ती होते, भगवंत म्हणतात मयी एव, परत एव टाकलं भगवंताने. मयी एव म्हणजे फक्त मी, आणि मी विहितान, मी अरेंज करून देतो, आणि त्या व्यक्तीला समोर, म्हणजे आपण ज्याच्याकडे गेलेलो आहे आपल्याला असं वाटतं की त्याने दिलेलं. मयी एव विहितान, भगवंत म्हणतात मी अरेंज करून देतो, आणि तुम्ही ज्या व्यक्तीकडे गेलेला आहात त्याला माध्यम बनवून तुमची इच्छा मी पूर्ण करतो. कृष्ण पूर्ण करतात. या जगाच्या पाठीवर ज्या काही इच्छा पूर्ण होत आहेत साधनेतनं, त्या समोरच्या व्यक्तीला भगवंत पहिले त्याच्याप्रती श्रद्धा देणार, श्रद्धा दिल्यानंतर आपण साधना करणार, साधना केल्यानंतर इच्छा पूर्ण होणार. पण भगवंत म्हणतात मय्येव विहितान, त्याला समोर ठेवून मी सगळी अरेंजमेंट करून दिलेली आहे. मी दिसत नाहीये पण सगळी अरेंजमेंट मी केलेली आहे. आता बोला, कृष्ण गरजेचा आहे की नाही जीवनामध्ये? पण मग आता कृष्ण ड्रॉबॅक सांगतात की का आपण देवी देवतांकडे जायला नाही पाहिजे. अंतवंत फलत तेषाम, त्यांचं जे फळ आहे ना खूप थोड्या काळासाठी चालतं. तद भवती अल्पमेधसम, आणि कमी बुद्धीवाले, अल्पमेधसा म्हणजे काय, कमी बुद्धीवाले लोक देवी देवतांची, बाबा बुवांची किंवा इतर कोणाची तरी सेवा साधना करतात. देवान देव जजो यांती मदभक्ता यांती मामपी, म्हणून देह सोडल्यानंतर ते त्यांच्याकडे जातात, आणि जे माझी उपासना करतात ते माझ्याकडे परत येतात. ओके, तर ज्याची उपासना कराल त्याच्याकडे तुम्ही जाल, आणि ज्यांचं फळच अंतवत आहे, म्हणजे फळाचाही अंत होतो, देणाऱ्याचाही अंत होतो. मग जर तुम्ही अशा व्यक्तीची साधना केली ज्याचं फळ थोडंच आहे, त्या फळाचाही अंत होणार आहे, देणाऱ्याचाही अंत होणार आहे, तर मग तुम्ही जर त्याच्याकडे गेले तर तुम्हाला परत पुनर्जन्म आहे की नाही? आहे ना हो, कारण देणाराच अंतवत म्हटला गेलाय, त्याचाच अंत होणार आहे, त्याच्या फळाचा अंत होणार आहे, त्याच्याकडे त्याची उपासना करून काय फायदा? मग अर्जुन म्हणतो अरे मग एखाद्याने जर समजा जाऊ त्या व्यक्ती सोडून द्यावं, भगवान, आपण निराकाराची जर उपासना केली तर भगवान निराकार आहे त्यांच्याविषयी. आता अव्यक्तम व्यक्तिमापन्न मन्यते माम बुद्ध, परमभाव मजानंतो माम अव्ययम अनुत्तमम. आता इथे भगवंत जे आहेत अव्यक्तम व्यक्तिमापन्न, जे कमी बुद्धीचे लोक आहेत, भगवंत म्हणतात ते मला जाणत नाही की मी सर्व उत्तम आहे. त्यांना वाटतं की मी आधी निराकार होतो, आता साकार झालो, आणि हे त्यांना कशामुळे वाटतं? कारण त्यांची बुद्धी छोटी आहे. हे बघा, अबुद्धय इथे दिसतंय का तुम्हाला? अबुद्धय, छोट्या बुद्धीचे लोक आहेत. त्यांना वाटतं आधी मी अव्यक्त होतो, आता व्यक्ती झालेलो आहे. मन्यते, असं ते मानतात. कोणाबद्दल? माम, माझ्याबद्दल. का? कारण अबुद्धय, ते कमी बुद्धीचे लोक आहेत. ते माझ्या परमभावाला, परमभाव म्हणजे काय? साकार रूपाला, अजानंतो, जाणत नाही, की माम अव्ययम, मी अव्ययी आहे आणि सगळ्यांमध्ये उत्तम आहे. लोक म्हणतात निराकार उत्तम आहे. अरे निराकार मध्ये सगळे प्रवेश केल्यावर उत्तम अनुत्तमचा विषयच राहत नाही ना. स्मॉल, बिग, ग्रेटर ह्या गोष्टी कधी येणार? ज्यावेळेला ग्रेडेशन आहे. भगवंत ते अनुत्तम म्हणतात, मी सगळ्यात बेस्ट आहे.
बेस्ट आहे म्हणजे ग्रेडेशन आहे. त्या ग्रेडेशनच्या रेंजमध्ये व्हरायटी असली पाहिजे तरच तुम्ही म्हणणार अनुत्तम. म्हणून भगवंत साकार आहेत ह्या 24वा श्लोक. ओके. मग भगवंत निराकाराबद्दल इथे बोलत, नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत. ज्यांच्यावर मायेचा पडदा आहे, योगमाया समावृत, मूढोयम ना बीजानते, असे लोक मला जाणत नाही. लोको माम अजम अव्यय, मला अज आणि अव्यय म्हणून ते समजू शकत नाही. का? कारण त्यांच्यावर योगमाया समावृत, त्यांच्यावर मायेचा पडदा आहे. आणि भगवंत म्हणतात, नाहम प्रकाश सर्वस्य, मी सगळ्यांना सहजासहजी स्वतःला दाखवत नाही. कसं दाखवाल तुम्ही? भक्ती असल्याशिवाय मी स्वतःला प्रस्तुत करत नाही. बर, मग आता इथे भगवंत जेव्हा मायेबद्दल बोलतात, जीव मायेत पडलेला आहे, त्याच्यावर मायेचं आवरण आहे. मग या मायेच्या आवरणाला कसं आपण भेदायचं आणि कसं पुढे जायचं, मग त्याच्यासाठी हे शेवटचे 4 श्लोक आहेत. ठीक आहे. मग इथे सगळ्यात पहिले भगवंत सांगतात की मला सगळं माहिती प्रत्येकाचं, वेदाहम समतीतानी वर्तमान, आणि प्रत्येकाचं वर्तमान मला माहिती, भविष्य आणि भविष्य माहितीये, आणि त्या व्यक्तीचं समतीतानी. समतीतानी म्हणजे जे पास्ट मध्ये झालेलं आहे. अतीतानी आपण म्हणतो अतीत, पास्ट. अतीतानी, हे बघा इथे अतीत, वर्तमान, भविष्य. माम तू वेद न कश्चन, मला सगळ्यांचं पास्ट प्रेझेंट फ्युचर माहिती आहे, पण मला कोणी ओळखत नाही. माम तू वेद न कश्चन, मला कोणी जाणत नाही, पण मी सगळ्यांबद्दल जाणतो. मग तू जर सगळ्यांबद्दल जाणतो तर मग हा जो जीव आहे तो तुला का नाही ओळखत? जसं तू सगळ्यांना ओळखतो, मग जीव तुला का नाही ओळखत? मग इथे तर सांगतात उत्तर, इच्छा द्वेष समुत्तेन, त्याच्या मनात खूप साऱ्या इच्छा आहेत, त्याच्या मनात खूप सारा द्वेष आहेत, आणि यामुळे काय निर्माण झालं? द्वंद्व त्याच्या मनात, चांगलं वाईट, हे मला पाहिजे, ते मला नको, हे खराब आहे, हे चांगलं आहे, थंड गरम, सुख दुःख, याच्यामुळे तो काय झाला? द्वंद्व, आणि त्या द्वंद्वात तो मोहित झाला. सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परम तपः, आणि हा जो जीव आहे कालातीत खूप काळापासून या द्वंद्वामध्ये अडकलेला आहे. म्हणून इथून आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे? निर्द्वंद्व व्हायचं. 15वा अध्याय जेव्हा येईल ना, त्याचा सुरुवातच निर्द्वंद्वापासून सुरू आहे. ठीक आहे. आता आपल्या मनात द्वंद्व आहे, चांगलं वाईट, हे सगळं आपल्याला याच्या वर जावं लागेल. अच्छा, मग हे जर मी क्रॉस केलं तर कृष्ण मला तू समजू शकशील का? भगवंत म्हणतो हो, पण त्याला पण पुढे काहीतरी क्रायटेरिया आहे. बरं, भगवंताला समजून घेण्याचं काय क्रायटेरिया आहे? येशाम तू अंतगत पापम, पाप करणं बंद करावं पहिले. अंतगत पापम इथे दिसतंय का तुम्हाला? हे पाप करणं बंद करा. पाप म्हणजे काय? गीतेत जे सांगितलं ते सगळं पुण्य आणि बाहेरचं सगळं पाप. म्हणजे सृष्टीचा मालक कोण आहे आपण पाहिलं, भगवंत आहे. मग आपण कुठलीही क्रिया जर भगवंतासाठी करत नसू तर ती पापात येईल ना. जनानाम पुण्य कर्मणाम, ज्या व्यक्तीचे अंतगत पापम, सगळी पाप जळलेली आहेत. जनानाम पुण्य कर्मणाम, मागच्या जन्मात आणि ह्या जन्मात त्याने पुण्य कर्म केलेले आहेत. तिसरी गोष्ट, ते द्वंद्व मोह निर्मुक्त, द्वंद्व आणि मोहातनं जो निर्मुक्त झालेला आहे, असा व्यक्ती भजनते माम दृढव्रत, दृढतेने माझ्या भजनात लागतो. दिसतं इथे भजनते, हे बघा इथे भजनते माम, माम म्हणजे कृष्ण, दृढतापूर्वक लागतो. दृढतापूर्वक आपण का लागत नाही? कारण पाप जळलेली नाही. ह्या जन्मात आणि मागच्या जन्मात पुण्यसाठा कमी, आपल्या मनात अजून द्वंद्व आहे चांगल्या वाईटाचा, आणि अजून आपण मोहित झालेलो आहोत. त्याच्यामुळे आपण 1 माळा करतो, कधी 2 माळा करतो. गुरुजनांनी सांगितलं तसं आपण अजूनही करू शकत नाही, कारण ह्या 3 गोष्टी अजून क्लिअर झालेल्या नाही. बरं, आता शेवटचे 2 श्लोक. मग एखाद्या व्यक्तीला जर जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, मरण म्हणजे मरण, मोक्ष यातनं जर बाहेर पडायचं.
मामाश्रित्य, बघा माझाच आश्रय घ्यावा लागेल. यतन्ती, त्याला माझाच आश्रय घेणं अपेक्षित आहे. ते ब्रह्म तद्विदु कृष्ण अध्यात्म कर्म चाखिलम. आणि मग तो व्यक्ती त्या भगवंताच्या धामाला पोचू शकतो जर त्याने मामाश्रित्य, कृष्णाचा आश्रय घेतला आहे प्रयत्नपूर्वक. यतन्तीते, यत्न म्हणजे प्रयत्न, यतन्तीते, त्याने जर भगवंताचा आश्रय घेतला तर जरा मरण मोक्ष आहे, जन्म मृत्यूच्या चक्रात तो बाहेर पडू शकतो. आणि मग आता हे 5 गोष्टी आहेत तिथे ज्या अर्जुनाला पुढच्या चॅप्टरसाठी अर्जुनाचे प्रश्न बनतात. ओके, तर इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत की ह्या गोष्टी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? स आदिभूतम, आदिभूत काय आहे? स आदिदैवम, आदिदैव काय आहे? स आदि सादि यज्ञ, आदियज्ञ काय आहे? प्रयाण काले च पिमाम ते विदुर्युक्त चेतसः. तर भगवंत म्हणतात की मीच आदिभूत आहे, मीच आदिदैव आहे, मीच आदियज्ञ आहे. आणि जो व्यक्ती प्रयाणकाल, मरताना, शरीर सोडताना, अपिच माम, या चेतनेत शरीर सोडतो, ते विदुर युक्त चेतसा, तो निश्चितपणे माझ्याकडे परत येतो. म्हणजे त्याला जरा मरण मोक्षाय, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळते. तर भगवंत 3 गोष्टी स्वतःविषयी ते सांगतात. आदिभूत, आदिभूत म्हणजे काय? ही सृष्टी माझ्याकडून आली. स आदि यज्ञ, सगळे यज्ञ माझ्यासाठीच केले गेलेले पाहिजे. मग तुमचा जॉबही यज्ञ आहे. मी मागच्या वर्गात तुम्हाला सांगितलं होतं, आपला जॉब, घरी मुलं असणे, सांभाळ करणे, फॅमिलीचं सगळं यज्ञ जर भगवंतासाठी करत असतो, तरी सृष्टीच जर भगवंताने बनवली आहे तर जो परिवार तुम्हाला मिळालाय तो भगवंताचाच आहे. म्हणून ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी त्या परिवाराचं पालन केलं गेलं पाहिजे. 3 गोष्टी. ओके, आदिभूत, आदिभूत म्हणजे काय? सृष्टीचे निर्माता, आदिदैव सगळ्या देवतांचे अधिपती, आणि आदियज्ञ सगळ्या यज्ञाचे अधिपती. ये विदू, जो व्यक्ती जाणतो, आणि प्रयाण काले पिचो माम, या चेतनेत ही सृष्टी भगवंताची आहे, माही भगवंताचा आहे, ते विदुरयुक्त चेतसा, तो व्यक्ती निश्चितपणे माझ्याकडे परत येतो. ओके.